नमस्कार. जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज 25 डिसेंबर, संध्याकाळचे वाजलेत जवळपास 6. आता आपण निघतोय. गॅस वगैरे भरू, त्याच्यानंतर करू चालू. बघू आता. कालचा दिवस तर पूर्ण फेल गेलाय आपला. काय जवळपास 501 रुपये पण नाही झाले आपले नीट. 550 रुपये झाले. त्याच्यात खर्चच भरपूर झाला. तर ठीक आहे, बघू आता आज काय होते कसं. आज ख्रिसमसचा दिवस आहे. आज धंदा असू शकतो. बघू काय होते. निघतो आता, गॅस वगैरे भरतो. बाकी पुढले अपडेट देतो मी. तर मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे 11. म्हणजे काल आपण जो ब्लॉग चालू केला त्याच्यानंतर काही आपल्याला टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला. तर आत्ता आपण आहे सांगलीमध्ये. कराड सांगली जी आहे ना, त्या सांगलीमध्ये. तर झालं असं, रात्री आपण ज्यावेळेस चालू केलं संध्याकाळी, आपल्याला लोकल काही बुकिंग वगैरे काल पण म्हणावं अशा व्यवस्थित नव्हत्या. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक बुकिंग भेटली. आता बघा, ही बुकिंग बघा, बावधन ते सांगली बुकिंग होती. रेट वगैरे चांगला होता, त्याच्यामुळं बाकीचं तर काही बुकिंग दाखवत नव्हतं. त्याच्यामुळं मग म्हटलं चला नवीन काहीतरी लोकेशनला जाऊन बघू. नवनवीन ठिकाणी जरा भेटीगाठी घेतल्या की जरा कसं मन प्रसन्न होतं ना फिरून. त्याच्यामुळं बुकिंग घेतली. आता आलो इथं. चान्सेस तर कमी आहे बुकिंग पडायचे, तरी बघू आपण काय होते. ही बुकिंग भेटल्यानंतर मग रात्री आपल्याला डी.वाय. पाटीलपासून एक वाकड ब्रिजची बुकिंग पडली होती. ही बुकिंग बघा आता रेट वगैरे व्यवस्थित, कारण आता बावधनला MT जायचं तर मग जाऊ दे म्हटलं. आता त्या साईडची पडत नव्हती. एक रॅपिडोला बावधन पडली होती, पण ती काय हाती लागली नाही. त्याच्यामुळे मग ही वाकडची घेतली. वाकडला गेलो, एक अर्धा पाऊण तास वेट केला. भरपूर ट्रिपा वाजत होत्या तिकडं वाकडला. वाकड इंजवडीला भरपूर ट्रिपा होत्या. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक बावधन पडली होती रॅपिडोला. कस्टमरच्या पिकअप लोकेशनला गेलो तर त्यांनी ते चुकीचं टाकलं होतं लोकेशन, त्याच्यामुळे मग ती कॅन्सल झाली. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला वाकड ब्रिजपासूनच एक पडली बावधनचीच, ही रॅपिडोची बुकिंग. हिचे आपल्याला 222 रुपये भेटले. आणि मगाची जी वाकडला घेऊन आलो तो तिचे काहीतरी 217 रुपये काहीतरी भेटले. आणि त्यानंतर मग आलो बावधनला वगैरे, गॅस वगैरे भरला, जेवण वगैरे केलं तिथं कस्टमरला. मग त्यानंतर लवकरच वेळेच्या आधी पिकअप केलं होतं. आणि संध्याकाळचा टाईम असल्यामुळं काही मॅपला तर मस्त दाखवताना 4.5 तास दाखवलं होतं, पण रस्ता मोकळा होता पूर्ण. आणि हायवे वगैरे आता चांगले झालेले इकडले रोड, त्याच्यामुळं गाडी एकदम कशी सनसाना पळत होती. त्यामुळं मग आपला 4 तासातच जवळपास ड्रॉप झाला. सगळी अमाऊंट आपल्याला कट करून, टॅक्स वगैरे कट होऊन आपल्याला 5,060 रुपये अमाऊंट भेटली. त्या हिशोबाने एक चांगला रेट आहे. पण इकडून जर रिटर्नला पडली तर मग भरपूर चांगलं आहे, आणि जर नाहीच पडली तर मग तसं कमी आहे. कारण परत MT जायला लागणार. पण बुकिंग घ्यायचं कारण असंच की चला बाबा, काहीतरी नवीन एरियात जातोय आपण, तिकडलं वातावरण कसं आहे काय आहे त्या गोष्टी, त्याच्यासाठी खास बुकिंग घेतलेली आहे. तर आता आपण हे सांगलीमध्ये जिथं आहे तो वसंत सहकारी साखर कारखाना, जो आशिया खंडातला सगळ्यात मोठा कारखाना आहे. तर त्या कारखाना आता माझ्या उजव्या साईडला आहे. तर तिथं कारखान्यापाशीच आहे आपण. तर आता वाजले जवळपास 11. तर बघू आपण इथून नंतर बुकिंग आपल्याला पडते का नाही, जरा वेळ वेट करायचा. नाही तर मग इथून आपण डायरेक्ट निघू सातारा साईडला. साताऱ्याला जर 5-6 वाजेपर्यंत पोचायचा असा प्लॅन आहे. जर तिथून पडली बुकिंग तर चांगलंच आहे, नाहीतर मग तिथून आपण मग MT मग पुण्याला जाऊ. बाकी बघू मग काय होतंय कसं, पुढली अपडेट देतो तुम्हाला. आता वाजलेत दुपारचे 2:15. बुकिंगची वाट बघितली पण बुकिंग काय भेटत नाही. तर आता शेवटी आपण चाललोय. आता MT जवळपास साताऱ्यापर्यंत जाणार आहे. आणि साताऱ्यात मग जाऊन थांबून जरा बघू तिथं बुकिंग आपल्याला पुण्याची किंवा मुंबईची पडते का काय कसं. तर कारण आता इथं मग जास्त वेळ थांबण्याचा अर्थ नाही, कारण इथून मग चान्स आहे साताऱ्यातून पडायचा. तर मग आपण तिथं गेलेलं परवडन असं मला वाटतंय. तर बघू आता काय होते, पडते का नाही बुकिंग, का MT पुण्यालाच जावं लागते. तर मग कळवतो तुम्हाला. आता वाजलेत जवळपास 10 रात्रीचे. आपण
आपण आलोय नवले ब्रिजच्या जवळपास. नवले ब्रिज क्रॉस करून खाली वारच्या साईडला आलोय. आपल्याला काही तिकडून बुकिंग पडली नाही. जसं दुपारी मी बोललो होतो की याला साताऱ्याला जाऊ. साताऱ्याला मी आलो साधारण 6 वाजता काहीतरी आलो तिथं, कारण येताना थांबलो होतो मध्ये एक कोणता पवारवाडीचा घाट आहे, तिथं एक वॅगनर आणि कॅरी गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे ते ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला तिथं. त्यानंतर आलो 6 वाजता मी काहीतरी याला साताऱ्याला. पण काय नंतर आपल्याला तिथून बुकिंग पडली नाही. शेवटी 8 वाजेपर्यंत वाट बघितली आणि कंटाळून मग आलो निघून. आता आलो इथं, बघू आता काय कसं होतंय. पण आता इथं आल्यावर एक विषय झालाय. आपल्याला एक बुकिंग भेटली बरं का उद्या सकाळची. एम्पायर इस्टेटमधून मुंबईची बुकिंग आहे, मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 1ची. तर डायरेक्ट मी उबरनी दिलेली आहे. ही नोटिफिकेशन बघा, हे अशा प्रकारे. तर हे आता इंटरसिटी करणारे जे आहे त्यांना माहिती आहे अशी नोटिफिकेशन आल्यावर किती खुशी होती माणसाला. तर ती पडली मला नोटिफिकेशन. त्यानंतर उचलली मी ती. तर आता बघतो इथून, जर PCMCची बुकिंग वाजली तर ठीक आहे, नाहीतर मग एमटीच जावं वाटते. कारण जर ही बुकिंग असन, आता ही सकाळी 6ची बुकिंग आहे, जरा वेळ झोप काढावा, नंतर मग आंघोळ वगैरे करून उरकून मग आपलं जावं मग ही बुकिंग घेऊन, असं वाटतंय मला. बघू आता काय होतंय कसं. तर आता इथून घराकडली बुकिंग पडती का नाही कसं काय, तर मग सांगतो तुम्हाला तसं. मित्रांनो, आपण ती रिझर्वेशन जी होती ती मारली कॅन्सल, कारण रेट वगैरे काय तिचा व्यवस्थित नव्हता. 2137 रुपये रेट होता, परवडत नव्हती तशी, कारण गो इंटरसिटीमध्ये बुकिंग होती ती. तर मारली त्यामुळं कॅन्सल. जाऊ द्या, आता बघू आता उद्या काय कसं होतंय. आता तर आपण चाललोय घरी. आता जाऊन झोपणार आहे, कारण भरपूर झोप यायला लागलेली आहे. कारण आज सकाळी पण आपल्याला झोप झाली नाही चांगलीत म्हणावं अशी. तर बघू आता काय होते, उद्या मुंबई वगैरे लागते का नाही, नाहीतर मग उद्या लोकलच करू. बघू काय कसं होतंय. चालेल, आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.